तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत मागच्या काही दिवसात आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी महायुतीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये म्हणजे तेच कन्फ्युज आहेत नेमकं कोण हे करते. पण महाविकास आघाडी जाणीवपूर्वक महाविकास आघाडीतले काही विरोधक असं त्यांचं मत आलं. तर मला एवढंच सांगायचं की तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत सर्वप्रथम आम्ही या राज्य सरकारचं या राज्यातल्या जनतेच्या एक पैसा टॅक्स मधून जो जमा झालाय त्यातून जो विकास आराखड्याला निधी मंजूर केलाय त्याबद्दल सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. तुळजापूर विकास आराखड्याच्या बाबतीत याला विरोध आमचा कुणाचाही नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हा विकास होताना तिथले स्थानिक पुजारी, स्थानिक नागरिक, स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेचा विचार करून हा विकास व्हावा. आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कुणीच ऐकत नसेल तर ती काही लोक समजा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे येत असतील तर मग त्यांची बाजू मांडणं हे चुकीचं आहे का? आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा हंगरगेकर हे 10 वर्ष आमदार होते, ते स्वतः पुजारी होते. माणिकराव दादा खपले हे 15 वर्ष आमदार होते, स्वतः पुजारी होते. जो विकास झाला त्या बाबतीत तुळजाभवानी ट्रस्ट म्हणजे एक पैसा गोळा करून जो भाविकांनी टाकलेला त्या दानपेटीचा पैसा असेल किंवा त्याचे उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे जे पैसा गोळा झाला होता त्याला कुठेही आजपर्यंत हात लावला गेला नाही. तो पैसा तसाच तुळजापूरसाठी मंदिरासाठी ठेवला होता. आजपर्यंतचा विकास विलासराव देशमुख साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून माननीय चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले, यात्रा अनुदान चालू केलं. पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठेही हात लावला. पहिल्यांदाच कुठेतरी मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी मंदिराच्या पैशातून विकास म्हणजे विकासाची कामं केली जात आहेत. आणि यात बदनामीचं महाविकासाकडे बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत किंवा शिखर उतरवायचं किंवा त्याचं कळसाच्या बाबतीत जे काय ते महाविकासाकडनं कोणच कधी बोललं नव्हतं. आमच्यापैकी तर कुणी बोललेलं नव्हतं. तर मग ह्या बाबतीत कोण बोललं होतं हे खासदार साहेब आपल्याला सांगतीलच. संतोष त्यांनी एक बैठक लावली आता उद्या आशिष शेलार साहेबाला एक पत्र देऊन. ही पत्र आहे तुम्हाला प्रेस नोट दिली होती की तुळजापूरच्या बदनामीचं षडयंत्र तातडीने बैठक घेण्याची संस्कृत मंत्री माननीय श्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. आणि त्याच्यात त्यांनी सगळं लिहिलंय की ते की कशामुळं षडयंत्र व्हायलंय, काय बदनामी पहिली ते जितेंद्र आव्हाड आले त्यांनी काय बोलले म्हणून बदनामी होईल, षडयंत्र होईल असं म्हणले. आता त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी बोललेले एक हे आहे ते ऐकलं. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे. शिखरासकट मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे. शिखरासकट मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे. शिखरासकट 3 दगा घेतलं कारण त्यांनीच येऊन विधान भवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं की जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलंय आणि हे संपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे शिखरासहित. ही कुणाच्या तोंडचे वाक्य येतं? ही कोण बोललंय? आता ही ती स्वतःच बोलली असते आणि ही बोलणारे ती स्वतःच. आणि ही बोलल्यामुळं षडयंत्र होतंय म्हणून बैठकीची मागणारे कोण, मागणी करणारे कोण? ती स्वतःच. नेमकं काय प्रकार आहे? कुठली पद्धत कुठली आहे सांगा तरी. पण ते मंदिर आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाच्या अंडर आहे आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याला राणा पाटील पण एकटे हात लावू शकत नाही. काय मागत नाही. आमचा विषय तो नाहीच आहे. आमचा विषय राणा पाटील जी म्हणले की ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की ही महायुतीचं षडयंत्र आहे, पुन्हा म्हणले महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे. मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही ती स्वतःच बोललेले आहे. मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची गंमत सुद्धा बघा. ही 14 तारखेला पहिलं पत्र निघालं, त्याच्यात फक्त राणा पाटलाचं नाव, बाकीचे सचिव. पुन्हा लगेच दुसरं पत्र, त्याची बातमी झाली काही तुमच्यातल्या ह्याने वृत्त चालनाने बातमी केली. बातमी केल्याच्या नंतर पालकमंत्र्याचं आणि माझं नाव आलं त्याच्यात. आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी
परत आमची नावं गायब झाली. मी समजा खासदार असन किंवा प्रताप सरनाईक पालकमंत्री असतील, ही संविधानिक पदावर बसलेलो आहेत. आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो का इथं? आम्ही जे बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज ही पद भूषवत आहे, ती कुणाच्या मेहरबानीवर आहे का? ही संविधानिक पद आहे, लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे. त्याच्यात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीनदा नावं एकदा टाकायचं नाही, परत टाकायचं, ही कुठली पद्धत आहे? आणि ठीक आहे, ही बैठकच कशासाठी आहे म्हणलं, तीही जाऊ दे म्हणलं. आता आमची सन्माननीय आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीतली लोक तिथं बोलवून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला, कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही, पण इथल्या लोकांचं जिथं जळतंय त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, ही जी भावना आहे इथल्या लोकांची, इथल्या पुजाऱ्याची, तिथल्या लोकांची, व्यापाऱ्यांची, भक्तांची, या सगळ्याचं म्हणणं तुम्ही इथं या, जनसुनावणी घ्या. त्या जनसुनावणीला आम्हाला बोलवायचं नसतं तर नका बोलू, पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतोय तो निर्णय घ्या. आमचं त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही किंवा वेगळं मत नाही. लोकांचा विषय नाही, ही टेक्निकल विषय आहे ती. अहो टेक्निकल काय, मग षडयंत्र कसं काय झालं सांगा की मला. ही षडयंत्र टेक्निकल आहे का? प्रेस पूर्ण होऊ द्या. माझं ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की मी पुन्हा आशिष शेलारजींना पण फोन करून बोललो, ही काय पद्धत आहे? अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगता, परत नाव काढता, ठेवता. समजा त्यांना तर बहुतेक ह्याची कल्पना आहे का नाही का, खालीच कोण त्यांचं ऑफिस चालवले मला माहित नाही, पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही ना. आता माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की जी काही समजा मिटिंग घ्यायची किंवा काय करायचंय ते तुम्ही तुळजापूर शहरात यावं, तिथल्या जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा. आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती. आणि सगळ्यात महत्वाचं, आई तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्या एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुकट्याची संपत्ती नाही, ती पूर्ण महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, आपल्या आदराचं स्थान आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्याही पोटात दुखायचं काही कारण नाही. फक्त विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना, मी जे आता नावं घेतली, समजा तिथले पुजारी असतील, तिथले व्यापारी असतील, त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील, ह्यांना विश्वासात घेऊन तुम्ही करा, इतकंच आमचं म्हणणं आहे. आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडयंत्र जी चाललंय, मला काय म्हणायचंय, तुम्ही एकदा म्हणता महायुतीनं पाय घातला, पुन्हा म्हणता महाविकास आघाडीनं घातला, पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळस उतरवायचं, पुन्हा तुम्हीच पत्र देता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र होतंय. नेमकं खरं कोणचं? नेमकं तुमची बुद्धी तर तपासायला पाठवावी मेंदू तरी, म्हणजे नेमकं त्या मेंदूत काय चाललंय ती कळत तरी. झाला इतकाच विषय होता. शेलार साहेब म्हणले की तुम्ही या बैठक असं करा, पण माझं काय म्हणणं आहे, त्यांनी या म्हणणं, मी कुणाच्या मेहरबानीने झालेलो नाही. मी खासदार जी झालो ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर इथल्या लोकांनी 3,29,000 इतक्या मतांना मला निवडून दिले. बरं, निवडणूक काळापुरतं राजकारण असते, पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर पुन्हाही राजकारणाचा विषय येतो कुठं? मग अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं, एका पालकमंत्र्याचं नाव एकदा टाकायचं, परत एकदा काढायचं, परत टाकायचं, परत काढायचं, काय प्रकार आहे? आणि ही खरं, आता तुम्ही त्या ह्याच्याबद्दल ह्याच्या मी शेलार साहेबाला एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी, ही व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब ही ऐका आणि त्याच्यात तुम्हाला तीही पाठ दाखवली होती. पत्रिकेचे 3 बदल जे सुचवले झाले ते विचारले, त्यांना विचारा, त्यांच्या ऑफिसनं काढलेलं बदल आहे. मी काय बाकीचं बोललेलो नाही. मी त्यांना एवढंच सांगितलं की बाबा हे संविधानिक पद आहे. पण त्या मला काय म्हणायचं, बैठक लावली कशासाठी? षडयंत्र. अरे मग ते षडयंत्र करतोय कोण? बघा मी शेलार साहेबांना ही पाठवली, ही व्हिडिओ पाठवलाय, तीच व्हिडिओ मागाशी तुम्ही बघितलं. गेल्या 6 महिन्यापूर्वी जी निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे
मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे. क्षेत्रासकट पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला व्हिडिओ पाठवला आणि त्यात लिहिलंय आदरणीय आशिष शेलारजी आपले तुळजापूरचे आमदार राणा पाटलांनी मंदिराच्या कळस उतरवणार आहेत हे विधान भवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. षडयंत्र नक्की कोण करतंय याचा आपण नक्की विचार करावा एवढी विनंती त्यांना मी आपण लोकशाही मार्गानं केली. आता बघितल्यावर येईल रिप्लाय. तुम्हाला पुढचं रिप्लाय जात करून द्या. यांच्या पालकमंत्र्यांवर विश्वास नाही. ही तुम्ही पालकमंत्री आता ही त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय हे आम्ही कसं बोलायचं. आम्हाला जी आम्हाला दिसतंय आम्ही बोल. पालकमंत्र्यांच्या बैठकीत असं कळालं त्या दिवशी की आक्षेपांची सुनावणीच घेतली गेली नाही. स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भात त्या बैठकीला मीही उपस्थित होतो. त्याच्या बाबतीत स्वतः पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं किंवा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री महोदय आपण आहात. 2 मठांनाच फक्त निमंत्रण केलं, 4 मठ. म्हणूनच मी विनंती त्यांना अशी केली की आता एवढ्या त्यांच्यातल्याच लोकांना कसं आहे समजा ही करायच्या ही जी काय पैसे खर्च करणार आहेत किंवा देवस्थानच्यासाठी जी काय पैसे दिलेत ही टॅक्स पेअर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काड्याचं डबडं जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागतो जीएसटीचा. त्या टॅक्सच्या पैशांना आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जणू की आपल्याच बाबजातीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा थाटामाटात जर कोण वावरत असेल तर मला वाटतं त्याही वृत्तीला आळं घालणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि तो खर्च होणारा पैसा हा लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे ते चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अबाधित राहावं ह्या पद्धतीचं काम व्हावं इतकंच अपेक्षित आहे. भक्तांनी अर्पण केलेला पैसा आहे, टॅक्स नाही. आता जी प्राधिकरणाचा द्यायला लागले ही तर आहे. माननीय आमदार साहेबांनी तुम्हाला आताच सांगितलं की तिथं जी पूर्वीचे आमदार राहिले ते स्वतः पुजारी होते आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नया पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही. उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुदान चालू केलं. प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्या माध्यमातून काही विकास कामं तुळजापूरची हाती घेतली होती. पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी म्हणजे अगदी चव्हाण साहेब असतील यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासूनच्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नामोल्लेख केला खपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही. आणि अशा पद्धतीनं भक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुनं आता आपण काहीतरी आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा आग्रभावात कुणी राहून इतकीच विनंती आहे. 21 वर्षापूर्वी मांडलं होतं म्हणजे संकल्प पीपीटी नाही ती संकल्पाचं तर त्यांना विचारू नका. ती कसं आहे मी काल परवा म्हणलो बघा तिथं पत्रकार परिषदेत आपण लग्न ठरवायला जाताना नाही का ती ही जातो पुरीच्या वडिलांकडे जात ना भाकरी बांधून आपण भाकरी टेकलं म्हणते बघा त्याला शिदुरी घेऊन सोयरे घेऊन शिदुरी घेऊन लागलं मग तिथून पुढे ती पुरीचा बाब विचार करणार बाबा ही स्थळ चांगलं आहे का पुरीसाठी लग्न जमायचं का नाही. तिथून पुरी विचार करणार पुरीचं मन पटलं पोराला पुरगी पसंत पडली तर तिथून लग्न होणार. पुन्हा लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते होणार पुन्हा मग त्याचं बारसं अशी इतकी प्रोसेस असते त्यात. त्या पुरीच्या दारात त्या बाबाच्या पुरीच्या दारात शिदुरी टिकूस तर म्हणायचं बारशाला ही नाव ठेवू आपण मग लगेच सत्कार पोरग झालं म्हणून बारशाला नाव ठेवलं म्हणून सत्कार. ही पद्धत योग्य नाही. ही कुत्तरोड जी आहे ना ही कुत्तरोड फक्त करून येईल. आता आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं. चालू झाल्यावर दिसलं 22 वर्षांनी. नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय. आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणतात. आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे? माझी त्याच्यात प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत. त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल तिथल्या प्रत्येक दगडाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. ती कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता
मला वाटतं जे काय करायचंय ते काम आपण करणं अपेक्षित आहे. दादा त्या शिळाला तडे गेलेले आहेत, भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? आता सन्माननीय पत्रकार महोदय, त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले आणि तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर जर खरंच काही धोकादायक असेल, कुणाच्या जीवावर येण्यासारखा असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किओलॉजी डिपार्टमेंट देईल आणि त्याच्या अनुषंगानं जी काय पुढची पावलं उचलावी लागतील ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या धार्मिक भावनेला कुठं धक्का लागणार नाही याचा विचार करून सरकार निर्णय घेईल. दादा, जीर्णोद्धारची जी 8 कोटी रुपयाची जी कामं आहे जवळपास बऱ्यापैकी सुरू झाली. भूमिका मांडायला उशीर झाला असं वाटत काही लोकांना, स्थानिक लोकांना, तुम्हाला भूमिका मांडायला उशीर झाला? जवळपास बऱ्यापैकी कामं सुरू झाली, टेंडर अलॉट झाले, प्रक्रिया सुरू झाली. आता सगळ्यात महत्वाचं, मी एका उदाहरणावरून तुम्हाला सांगितलं की एक साधी बैठक आहे, त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नावं दोनदा येत असतील, दोनदा येत नसतील आणि एकदा येत असतील, नेमकं चाललंय काय? जर सरकार नावाची यंत्रणा जर कुणाला असं वाटत असेल की आपल्या घरची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, आपल्याला वाटेल ते आपण करणार, आपल्याला वाटेल तसं आपण वागणार, तर ती दुर्दैव आहे. त्याच्यामुळं मी एवढंच तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत कुणी वागू नये. पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणारं ती वास्तू आहे. त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं, कार्य करणं अपेक्षित आहे. आणि त्यांनी फक्त लिखी द्या म्हणते, लिखी घेते, कुणाचं काय ऐकत नाही. स्थानिक लोकांत सुद्धा त्यांना मनानं जे करायचं ते 25 कोटीचा हिशोब दिला नाही. हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का? आज त्या 325 कोटीचे भरपूर रक्कम राहिली. आमचा पावणारा गणपती ते आपला हा रोड यांना 15 वर्षात करणं झाला. त्याचे विशेष म्हणजे 70 6 वर्ष आमदार आहे तिथं. आणि दादा तो एवढा महत्वाचा रस्ता आहे, तो समांतर रस्ता आहे आमचा, गर्दी नियंत्रण करण्यासाठी. त्यामुळे काल तर एवढी गावात गर्दी झाली होती, त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे, त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणात, पण त्या रस्त्याला आज 6 वर्ष झाली त्यांनी विचारलं सुद्धा नाही आणि ज्याचा 1 रुपया अजून आला ना त्याच्यावरच त्यांचं सत्कार समारंभ चालू. 1990 ला हे महाद्वार बांधले दोन्ही व्यवस्थित, अर्ध्याच्या वरचे जे आहेत. 35 वर्ष झाले. हा का खाजगी पैसा आहे का? तुम्ही उठले की लगेच हे महाद्वार पाडायचे, नवीन 3 महाद्वार बांधायचे, म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही? काय गरज नाही महाद्वार पाडायची. तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्यासोबत. मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील, इम्प्लिमेंट करणारे तुमचे अधिकारी, तुमचं पत्रकार आहेत, आपलं न्यायपालिका असेल, अशा आपण प्रत्येकाला स्तंभ म्हणतो. मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात त्यांनी म्हणले की कार्यक्रम कसा झाला, छान झाला का? आता एक ड्रग्ज माफिया येऊन तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असेल आणि तिथले स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाजलाजा न बाळगता जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील की कार्यक्रम कसा झाला, मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तर विचारणं अपेक्षित होतं. ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही सत्कार करत असताल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत असताल आणि आम्हालाच विचारत असताल की कार्यक्रम कसा झाला, एवढं तरी प्रश्न मला वाटतं एक पत्रकार म्हणून तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. दादा, तुळजाभवानीचा जो प्रसाद आहे, लाडूचा प्रसाद, आता वाटप सुरू म्हणजे ते ठेवलाय. चित्र्यांना टेंडर मिळालंय. धाराशिव जिल्ह्यात खवा क्लस्टर आहे, पेढा चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं अट्टहास केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला साधं विचारलंही नाही. ठीक आहे, मग सांगितलं दादांनी ही ट्रस्ट आहे, विश्वस्त मंडळ आहे, ते विश्वस्त मंडळावर आमच्यापैकी कुणीच नाही. ते विश्वस्त मंडळात नाही, कमीत कमी हा प्रश्न तुम्ही विश्वस्त मंडळातल्या सदस्यांना कधी विचारलाय का? त्यांना विचारणं गरजेचं आहे ना. हा निर्णय काय, धाराशिव जिल्ह्यात एवढा क्लस्टर आहे, पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या धाराशिवचा पेढा असतो. तुम्ही कुठल्याही तीर्थस्थळावर जावा, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलं, टेंडर असते सगळं, तसं नाही. त्यांचा प्रश्न पाठक साहेब तुम्ही कळालं नाही,
त्यांचा प्रश्न काय आहे, पेड्याच्या ऐवजी लाडू का मागवले? टेंडर पेड्याच मागवायचं, पेड्या सांगायचं मग टेंडर. पण त्याने विचारला होता मध्ये प्रश्न, तर ते टेंडर मध्ये नाही आम्ही टेंडर न मागवलं दिलं नाही असं म्हणणं नाही त्यांचं. तुम्हाला मूळ प्रश्न कळाला नाही, तुम्ही पत्रकार जरी असले तरी. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात एवढा मोठा खव्याचं उत्पादन होत असताना तिथं पेढा आपल्याकडे प्रसिद्ध असताना पेड्याच्या ऐवजी लाडू का देतात? काय ते बालाजीला जाऊन कोल्हापूरला जाऊन बघून तुम्ही कोल्हापूरला जावा, आपल्या भूमचे, आपल्या कुंतलगिरीचे, म्हणजे आपल्या भूम परांडा वाशी परिसरातली जी खवा उत्पादक लोक आहेत तीच पेड्यात वणीला जावा. आता तुमचं ते गुवाहाटीला सुद्धा मी महाराष्ट्र म्हणलं, गुवाहाटी ऐतिहासिक. मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात, त्याबद्दल काहीच होत नाही. तर कुठल्या अशा तक्रारी की ते लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत पण त्याची कुठलाच विचार केलेला नाही? मला सगळ्या प्रती दिल्या जातील आता साहेब. नाही त्याच्यामध्ये समाधान दादा, कारण ते काय माननीय छत्रपती संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माजी हे आहेत, नाव आहे सिन्हा, काय नाव आर्थोलॉजिकल, आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहे. त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे 4.5 फुटाच्या भिंती आहेत, ते काय 9 इंचाचं नाही किंवा ती बिहारमध्ये पुलं वाहून गेल्या त्याची वाहून जाणार नाहीत. 4.5 फुटाच्या भिंती आहेत आणि एक तडा गेला इकडे, एक तडा गेला, आणि त्यांनी सांगितलं एक साधं एक दगडी खांब त्याला लावायचे छोटे, तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला दगडी खांब. परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी यांना अट्टासच आहे की हे शिखर उतरायचं, हे काढायचं, पुन्हा प्रशस्त करायचं. पण तुम्ही तिथं हेरिटेज, तिथलं जे हे आहे जुनं ऐतिहासिक ठेवणार का नाही? आज साधा तो पार काढलाय त्यांनी, त्याला 4 महिने लावले, आणि हे जर त्यांनी शिखर काढलं 3 वर्षे मंदिर बंद राहणार आहे हे लक्षात घ्यावं. कारण ह्याला टाइम पिरियडच नाही. हे जे आता डिपार्टमेंटचे हे लोक काम करतात पुरातन खात्याचे, त्यांचा प्रश्न काय आहे, तक्रार दिलंय रिपोर्ट संभाजीराजे. पुजारी मंडळाने जी लिखित तक्रारी केल्यात ना, त्याचा सगळा बंच मागच्या 6 महिन्यात वर्षामध्ये ज्या काय लिखीमध्ये दिलेल्या आहेत पुजारी मंडळाने, त्या लिखीमध्ये तुम्हाला सगळ्याला दिल्या जाते. त्याचे उत्तरही त्यांनी लेखीमध्ये दिलेले आहेत. विशेष म्हणजे ते उत्तरही तुम्हाला द्यायला, इलेक्शनच्या अगोदर लेखीमध्ये काय उत्तर आहे. आणि सुनावणी जी घ्यायला पाहिजे होती आक्षेपावर, त्या सुनावणी झाला हा मूळ आक्षेप. म्हणजे जे समजा पुन्हा माझी तक्रार आहे किंवा माझं काय आक्षेप आहे, त्यावर कलेक्टरने किंवा त्या मंडळानं विश्वास मंडळानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती. सुनावणी झाली नाही, सुनावणी. 108 फुटाच्या मूर्तीचा एक विषय आहे की द्विभुजा असावी का अष्टभुजा असावी, आणि अष्टभुजा मूर्तीचा आता सध्या सगळा उदो केला जातो. त्यांना त्या कार्यक्रमाची नागरिक सत्कारात तीच मूर्ती देण्यात आली. कसं आहे, आपला स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी कुणी ह्या धर्मस्थळाचा वापर करू नये. आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे अतिशय कडक स्वरूपाचं आहे, आणि त्याच्यात जर कुठला अजेंडा, कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी भोगायला लावती. ही थोडं डोक्यात ठेवून करावं. फायबर मॉडेलला बक्षीस ठेवले जाते 5 लाखाचं, कला संचालनालय घेते द्विभुजा असावी का अष्टभुजा, तुमचं वैयक्तिक काय मत आहे खासदार म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी? मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या मूर्तीशी साधर्म्य असणारीच मूर्ती तिथं असणं आवश्यक आहे, एवढंच आमचं म्हणणं. जे मूळ रूप आहे आई तुळजाभवानीचं जे मूळ रूप आहे ती मूर्ती आपण रोज बघतो, तशीच मूर्ती. तुमचा अजेंडा राबू नका. मंदिर शिखर पाडण्याचा अंतिम अहवाल आलाय का? त्यांना इच्छा घेतली तेच बोलतेच पाडायचं. आम्ही कुठं म्हणलं कधी पाडायचं? तुम्ही आम्ही जर समजा मी जर एखादी गोष्ट केली ती तुम्हाला दिसते की ही येण्यासारखं बोलायला, तुमचं काम नाही का तू भांजाळलास का बाबा, तू नीट आहेस का विचारायचं. मंदिर पाडायचं तुझी जबाबदारी आहे का नाही विचारायची. किंवा ही तूच बोलतो आणि तूच म्हणतो ही षडयंत्र आहे, नेमकं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का तू नीट आहेस, एवढं तर विचारायचं काम आहे का नाही आपलं. काय चर्चा झाली कृषी मंत्री मागच्या 2-3 दिवसापासून आपल्या जिल्ह्यात विशेषतः कळंब तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. काही महसुली मंडळात 165-168 मिलीमीटर पाऊस काही तासात पडलेला आहे. एक शेतकरी सुद्धा वाहून गेलेले आहेत पडल्याचे.
त्यांचा अद्यापर्यंत म्हणजे मागापर्यंत तरी त्याचा अजून शोध लागला नव्हता आणि नुकसान एवढं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि एका बाजूला नुकसान झालं असलं तरी सरकारच्या काही धोरणामुळं ह्या वर्षी नुकसान भरपाई मिळायला खूप मोठी अडचण शेतकऱ्याला येणार आहे. याआधी आपण बघतोय की पीक विमा योजनेत जे 4 ट्रिगर होते त्यातला एक ट्रिगर होता की जर अतिवृष्टी झाली तर आपण 72,000 शेतकरी त्यांना कंपनी देत होते. कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करत होते आणि त्या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची. आजपर्यंत काय तुटपुंजी रक्कम मिळाली 2016 पासून आतापर्यंत 22-24 पर्यंत ती फक्त ह्या इंटिमेशन दिल्यामुळं जी तुटपुंजी रक्कम मिळाली त्यातून मिळालेली आहे. आणि आता हे 4 ट्रिगर ह्या सरकारनं म्हणजे मार्च महिन्यात एक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तत्कालीन कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री सगळ्या अधिकाऱ्यांनी पीक विमा योजनेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवली आणि त्यात पीक विमा योजना बदलली. म्हणजे बदलली का आता निवडणूक झाली म्हणून बदलली का माहित नाही. कारण दिलं त्यांनी गैरव्यवहार झाले. गैरव्यवहार काय झाले होते, बीडमध्ये काय गैरव्यवहार झाले होते, ते सिस्टीमचं फेल्युअर होतं. काही सरकारी जमिनीवर विमा भरला गेला आणि ह्याचं कारण देऊन त्यांनी ही योजनेत बदल केली. त्यात 1 रुपयाचा पीक विमा परत आता 1100 रुपये सोयाबीनला आपल्या जिल्ह्यात हप्ता आहे. आणि एवढं करून सुद्धा जे 4 ट्रिगर होते म्हणजे पेरणी झाली नाही तर किंवा 21 दिवसाचा खंड पडला किंवा मध्ये असा अतिवृष्टी झाली किंवा काढणी पाशात, हे 4 ट्रिगर काढून टाकले आणि फक्त आपल्या पीक कापणी प्रयोगावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार एवढाच ट्रिगर म्हणजे एवढाच निकष ठेवला. त्यामुळं मी विधानसभेत याबाबत बोललो होतो की हे ट्रिगरचे नियम जे तुम्ही बदलले पाहिजेत, नाहीतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. कमीत कमी जे आपल्यासारखे मराठवाडा आणि विदर्भातले जिल्हे आहेत जे विम्याचा दरवर्षी विमा भरतात, मोठ्या प्रमाणात विमा भरला जातो आपल्याकडनं, शेतकरी त्याचं विम्याचं संरक्षण घेतात, अशा जिल्ह्यांना खूप मोठं नुकसान होईल. कारण उंबरठा उत्पन्न ही जी अट आहे, उंबरठा उत्पन्नात आपण जर बघितलं की आपल्या जिल्ह्याच्या उंबरठा उत्पन्न ही सरासरी 7 ते 10 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी आहे. त्यामुळे एवढं कमी उत्पन्न कधीच निघत नाही. ज्यावेळेस पीक कापणी प्रयोग करतात तेवढे उत्पन्न कधीच निघणार नाही. त्यामुळं आता जर समजा ते ट्रिगर नसते काढले तर आता शेतकऱ्यांना इंटिमेशन देता आले असते, पंचनामे झाले असते. ह्याला जबाबदार कोण? का ह्याला काल खरं तर मी सन्माननीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने निकष बदलले, त्यांना तसे त्याच ठिकाणी निदर्शनास आणून दिले केंद्र सरकारने निकष बदलले नाही, हे निकष राज्य सरकारने बदललेले आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीत हे निकष बदललेले आहेत. प्रोसिडिंग दिलं तुम्हाला, मी त्यांनाही प्रोसिडिंग दाखवलं, तुम्हालाही तरी प्रोसिडिंगची कॉपी मी देऊ शकतो. त्यामुळं हे राज्य सरकारनं आता एक तर आणि दुसरं ही नैसर्गिक आपत्तीची मदत होती, यांनी निवडणुकीपूर्वी 3 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली होती 2 हेक्टरची आणि 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाण मदत जाहीर केली होती. निवडणूक झाली की यांची सरकार बदलली की नियत बदलली आणि परत ती 13,600ची मदत कमी करून ही 6,800 होणार. म्हणजे शेतकऱ्याला दोन्हीकून मारायचं धोरण या सरकारने केलेलं आहे. एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना फक्त तुटपुंजी रक्कम मिळणार आणि ती कधी मिळणार ही माहिती. त्यामुळे हे राज्य सरकारने जे शेतकरी विरुद्ध निर्णय घेतलेले आहेत, हे अनुदानाची रक्कम कमी करणे आणि हे 4 ट्रिगर काढणे, हे तात्काळ ह्यात बदल केला पाहिजे असं आमचं मागणी आहे. काल सुद्धा आम्ही जर ते पहिले ट्रिगर काढले, कारण पहिले ट्रिगर असून सुद्धा पीक विमा कंपन्या महाराष्ट्रात 2017 पासून 80 हजार कोटीचा नफा विमा कंपन्यांनी कमवलाय. तुम्ही जर ही ट्रिगर काढले तर मग 100% म्हणजे जेवढा विमा भरतात तेवढा सगळ्याच कंपनीला जाणार आहे, त्यांना क्लेम द्यायची गरज पडणार नाही. फक्त पीक काढणे प्रयोग ही कौतुक जे सांगतात ना 80-110 ते, पण 80% जरी परत असला राज्य सरकारला मिळत असले, 20% तरी कंपनीला फायदा करून देण्यासाठी योजना राबवता का तुम्ही? हजारो कोटी रुपये जमा होते इन्शुरन्स प्रीमियम, तो कंपनीला 20% तरी फायदाच आहे ना. या बाबतीत सरकारनं जे धोरण सरकारचं चुकीचं आहे त्याचा फटका महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. पीक विमाच भरला नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी, याच्यामुळे कमी भरला. आता विमा झाल्यावर नाही मग कोणीच भरायचं बघायचं नाही. पण ह्यात जो भरला आहे राज्य सरकारचा हिस्सा आहे, शेतकऱ्यांनी भरले. हप्ता वाढला ना, 1 रुपयाचा 1100-1200 रुपयावर हप्ता गेला, म्हणजे किती पट वाढला, गेले ना पैसे शेतकऱ्यांनी. आणि हे 80-110 कौतुक सांगते, 20% कंपनीला फायदा मिळवून द्यायचा नाही ह्यांना. कंपनीसाठी काम करत का शेतकऱ्यासाठी काम करते ती? आणि ई पीक पाहणीचे ऍप, तुम्ही आता सगळे शेतकरी आहेत, आता इथं जावं एखाद्या शेतात, ई पीक पाहणीचे ऍप चाललं तर आपण सरकारला त्यांना जाहीर सत्कार करू. ऍपच चालत नाही तर ते काही बरेच शेतकरी रात्री 1-1 वाजता शेतात गेले नोंदणी करण्यासाठी, 1 वाजता तो चालत नाही. एका बाजूला सरकार काय म्हणतात, मदत द्यायची म्हणलं की तुमची ई पीक पाहणीवर नोंदणी कुठे म्हणणार,
ऍग्रिस्टॅकची नोंदणी कुठे आहे म्हणणार, आणि ते ऍपच चालत नाही, सर्व लोळ्या म्हणतात. करायचं काय शेतकऱ्यांनी? सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे. मागे विधानसभेत विषय झाला होता, हे सरकार नियम अटी लावतं, शर्त लावतं त्यांच्या, पण ते ऍप जर चालत नसेल तर त्याला जबाबदार सरकारच ना. करकोचीची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ती पराधीत त्याला खायला बोलवते बघ, कुठली गोष्ट करकोच्या, त्याला असती चोचन, त्याला पराधीत वाटते खा म्हणते कसं काय. तलाट्यांनी ज्यावेळेस 31 जुलैपर्यंत काही दिवस शेतकऱ्यांकडे असतं आणि नंतर प्रशासनानं करायची असती. मागच्या वेळेस पण प्रशासनानं केलीच नाही. त्यांनी जबाबदारी कोणाला दिली? आशा स्वयंसेविकाला किंवा जे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असते ग्राम रोजगार सेवक, आशा स्वयंसेविका, ह्यांनी पीक पाणी करायची का? तुमच्या तलाट्याला जमना, कृषी सहाय्यकाला जमना, आणि आशा स्वयंसेविका आणि ग्राम रोजगार सेवकांनी करायची मागणी काय आता तुमची? एकतर जर पहिलं जे होतं 13,600 प्रमाणात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना 3 हेक्टर मध्ये मिळाली पाहिजे. आणि जमीन खरडून गेल्यानंतर आता आपण बघितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की नदीनं पात्र बदललं, जमीन खरडून गेली, आणि त्याला सुद्धा निकष आहेत. तो जर बहुभूधारक शेतकरी असेल तर त्याला मदत मिळत नाही. त्याला अल्पभूधारक शेतकरी पाहिजे. मग एखादा बहुभूधारक शेतकरी आत्महत्या करायची का? हे जे अटी आहेत, अटी निकष काढले पाहिजेत. आणि 4 ट्रिगर जे विमा यातले काढले तुम्ही, 4 ट्रिगर ज्या इंटिमेशन देऊन किंवा पूर्वसुष्टा देऊन शेतकऱ्यांना पंचनामे, वैयक्तिक पंचनामे होऊन जी मदत मिळत होती, ही ट्रिगर पूर्ववत लागू करावे. आणि सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे की 30 एप्रिल 24 जी लोकसभेची निवडणूक चालू असताना जे केंद्र सरकारनं परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी काढलं होतं, त्याच्यामुळे जी मदत कमी मिळाली, त्यासाठी बऱ्याच दिल्ली वाऱ्या झाल्या, काय झालं, विधानसभेच्या आधी ही परिपत्रक रद्द होणार म्हणून सांगितलं, ते रद्द करावं, ही आमची मागणी. आमचे नाही एक फक्त विषय मला सांगायचा आहे. काल मी परवा दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला आपला झेंडावंत अशोक जिल्ह्यातलं वाशी तालुका, भूम तालुका, काल आम्ही कळंब तालुक्यातलं कोंडला गाव, गुडकी असेल वाशी तालुक्यातलं, तुम्ही बघा भयंकर म्हणजे भयंकर नुकसान झाले शेतकऱ्याचं. म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहेत आणि तुमचा प्रपंच जर त्या शेतीवर अवलंबून असेल आणि त्या शेतीतली माती सहित जर पीक वाहून गेला असेल तर कसं त्यांना नेमकं जगायचं याचा विचार सुद्धा करणं त्या ठिकाणी भयावह आहे. इतकी वाईट आणि बिकट परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्याच्या मुठरी त्याच्यात गेल्या आहेत, अनेक शेतकऱ्याचे सोलर बसवलेले होते ती त्या ठिकाणी वाहून गेले, त्याचं नुकसान झालंय आणि प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि पावसाचं मी काल तुम्ही म्हणता अतिवृष्टीचा निकष आहे 65 mm. 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी म्हणतो, पण इथं 168 mm पाऊस झाला. म्हणजे त्याला काय अतिवृष्टी म्हणायचं का ढगफुटी? नुसती अतिवृष्टी नाही, ढगफुटी. मला वाटतं इतिहासात सुद्धा नोंद नसेल एका रात्रीत एवढी 165 mm आणि 168 mm पाऊस झालेली. आणि त्यातली भयानक परिस्थिती आपण बघितली. कळंब तालुक्याची सगळ्या मंडळाची सरासरी जर काढली तर 134 mm आहे. वाशी तालुक्यात जर तुम्ही गेला तर 92 mm, 93 mm, भूमला गेला 30 परिस्थिती, परंड्यात गेला 30 परिस्थिती. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि तुम्ही जे आता म्हणलात ना की निकषामुळं किंवा ह्या नुकसानीमुळं, मला वाटतं औसा तालुक्यात भुसणी गाव आहे, त्या गावातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अतिशय विदारक परिस्थिती आहे. सरकारला एवढीच विनंती आहे, बाकीचं राजकारण घाला चुलीत, पण ही जी नुकसान झालंय त्या नुकसानीच्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल ही गोष्ट सरकारनं निश्चित करावी. आणि उगाच पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडत बसण्यापेक्षा सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे, ही मान्य करून द्यावी नुकसानीची, इतकीच आमची मागणी. ही जी बैठक आहे 20 मार्च 2025 झालेली आहे ट्रिगरची. त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री सगळे अधिकारी. आणि त्यात पहिलाच उल्लेख आहे की पीक विमा योजनेमध्ये सध्या असलेली 4 ऍड-ऑन कव्हर काढून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना खरीप 25% राबवावी. कंपनीला द्या म्हणून का बाळ नेऊन सगळं कशाला? हे काल कृषी मंत्री म्हणत होते की हे केंद्र सरकारने कशी बदलले. हे केंद्र सरकारचं नाही, हे महाराष्ट्राचं कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय विभागाचं आहे. दादा काल कृषी मंत्री, खासदार, आमदार पाहणी केली बांधावर, पण प्रशासन
आता मी जिथं काल आम्ही बघितलं, म्हणजे मी जिथं होतो, मी वाशी तालुक्यात गेलो तर तिथं त्या दिवशी तालुका कृषी अधिकारी हे तहसीलदार, तुमचे बीडीओ, जी प्रशासन होतं ती पूर्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. पुन्हा भूम मध्ये गेलो तिथं सुद्धा तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ तिघजणही उपस्थित होते आणि पंचनामे त्या ठिकाणी करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आता काल कृषी मंत्री महोदयाच्या बैठकीत मला वाटतंय तहसीलदारही होते. कोण माझं काय म्हणायचं, कोण उपस्थित होतं का नव्हतं ती बघण्यापेक्षा पण त्या सरसकट भरपाई द्या. धाराशिवच्या कचरा अनेक वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे. मात्र तुळजापूरच्या आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की तुळजापूरचा कचरा आणि धाराशिवचा कचरा ही एकत्रित आणण्यासाठी त्यांनी वडगाव एमआयडीसी मध्ये कचरा डेपोचा खत निर्मिती प्रकार त्यांनी उभा करायचं ठरवलंय आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही काय करा, मला पहिल्यांदा व्हिडिओकॉनची इथं एक जमीन आहे त्या कोपऱ्यात, त्या उपळ्याच्या कोपऱ्याला, व्हिडिओकॉनचा प्रकल्प कुठल्या साली येणार होता, ती व्हिडिओकॉनचा प्रकल्प झाला का नाही, आणि नाही झाला तर ती जमीन पुन्हा कुणाच्या कशात गेली आणि त्या जमिनीचा रोडमध्ये गेल्यावर कुणी फायदा घेतला याचा पहिल्यांदा अभ्यास करा. मी आता ती सिरीज मी आणणार आहे. बरं झालं विषय काढला. आम्ही परवा नितीन गडकरी साहेबांकडे लॉजिस्टिक पार्कच्या बाबतीत मी आणि आमदार कैलास पाटील गेलो. सन्माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की राज्य सरकारकडनं हा प्रस्ताव आणल्याच्या नंतर आपल्याला हा प्रस्ताव करणं मी अगदी तातडीने त्या ठिकाणी करून घेतो. गडकरी साहेबांनी हाही उल्लेख केला की धाराशिव ही जी स्थान आहे ती रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे. सुरत चेन्नई हायवेचा जो 6 लेनचा हायवे आहे तुमचा ग्रीनफील्ड, ती सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे. तुम्ही लॉजिस्टिक पार्क 100% राज्य सरकारकडनं प्रस्ताव आणा, आपण तो मंजूर करून घेऊ. आता भारतीय जनता पार्टीचेच गडकरी साहेब त्या ठिकाणी मंत्री आहेत. त्यांनी स्वतः अशा पद्धतीची लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्याचा त्यांना अनुभव आहे. आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर सुद्धा जर हितून लगेच त्याच्या अशी पत्रकार परिषद कधी बघितली का कुणी? समजा आम्ही कधी विचारलं नाही काही लोकांना की तुम्ही इतक्या घोषणा केल्या, मोपेडचा कारखाना, हिऱ्याला पैलू पाडायचा कारखाना, पुन्हा ही व्हिडिओकॉनचा कारखाना, पुन्हा ती डेक्कन जिनिया, ती वायनरीची वाननेर झालेलं काय, मुगली रण, आम्ही विचारलं का कधी तुम्हाला? आणि ती सांगतं की तुझं करतो, तू सांग की. ती आता आम्ही सिरीजच आणणार आहोत आणि एका वेळेस एकच उद्योग आणि त्या उद्योगावर सखोल चर्चा करून ह्यांचं करतो आम्ही दाखवू. आणि मला वाईट काय वाटतंय, अक्षरशः त्या संघर्षाच्या काळात ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अक्षरशः हाणामारी झाली त्याच लोकांना आज ह्यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. हे फार मला वाईट वाटतंय, प्रचंड दुःख आहे मला. म्हणजे वडगावमध्ये कुठलाच उद्योग येणार नाही. शिवाय तुम्हाला ऐकलं नाही का आता? ही बघितलं नाही का तुम्ही उद्योगी? मला अजून तुम्हाला बी कसं वाटतंय का नाही? समजा मी एक माणूस आहे, मी एकदा सांगितलं तुम्हाला ही उद्योग करणार, ती उद्योग करणार, ती तुम्ही चौथ्यांदा म्हणलं पाहिजे यार पहिल्या तीनचं काय झालं ती विचार सांग की आधी आम्हाला. तू चौथं सांग, तू देवस्थान आहे, तू व्हिडिओकॉनचं सांगतो करीत नाही, तू मोपेडच्या कारखान्याचं सांगतो आज करीत पत्रकार ह्या विषयापुरती होती, विषय संपला. दादा 15 ऑगस्टच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ झाला. नेमका काय विषय होता? कंपनीचे ते सगळ्यात महत्त्वाचं गुंडांकडून शेतकऱ्यांना मारण होते, हा विषय आहे. खरंच बरं झालं तुमच्या माहितीसाठी मी एवढं सांगतो की वाशीला जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन झालं तेव्हा मी वाशीच्या शेतकऱ्याकडे गेलो, त्यांचं उपोषण सोडायला लावलं आणि तिथं कंपनीच्या लोकांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही 2 दिवसात यांचे काय पैसे आहेत ते त्यांचे देऊन टाका, त्यांचं समाधान करा. जर त्यांचं समाधान नाही केलं तर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातली पोल उपटून टाकून द्यावी, हे मी सांगितलं. त्यांनी पोल उपटायला गेल्याच्या नंतर सगळी पोलीस यंत्रणा त्या पोलचं संरक्षण करण्यासाठी, ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली शेतकऱ्याला, ती पोलीस यंत्रणा त्या शेतकऱ्याच्या पोल उठवण्यासाठी केली. मग मी त्या ठिकाणी एसपी मॅडमला सुद्धा फोन करून सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यालाही सांगितलं की ह्या कंपनीचे जे अग्रीमेंट आहेत ती फक्त बॉन्डवरचे आहेत, त्यांनी रजिस्टर्ड अग्रीमेंट केलेले नाहीत, त्याला कसलाही कायदेशीर अधिकार नाही. जसं त्या पवनचक्कीच्या कंपनीला अधिकार आहे की इथं येऊन पवनचक्की उभारून त्याच्या माध्यमातून पैसे कमवायचे, तसं ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्याला ती पवनचक्की त्याच्या शेतात उभारू द्यायची का नाही उभारू द्यायची, मग ती भागीदारी तत्वावर उभारायची किंवा त्यावर काय त्या ठिकाणी नफा कमवायचा, ही त्या शेतकऱ्याला अधिकार आहे. तो अधिकार त्या शेतकऱ्याचा अबाधित राहून त्या ठिकाणी कामं करावीत, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी मी दिलेल्या होत्या. आणि आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो
की जी बाजू आहे शेतकऱ्याची ती अजून आपल्या जिल्ह्यातला मला एखादा प्रतिनिधी दाखवा की ह्याच्या बाबतीत बोल. मी वाशीच्या ह्याच्यात गेलो, त्याच्यानंतर हिथं उपोषण केल्याच्या नंतर कैलासदादा गेले, त्यांनी उपोषण सोडवलं. त्यांनी काय मागणी केली की कंपनीमध्ये शेतकऱ्यामध्ये जी काय अग्रीमेंटच्या कॉप्या झाल्या ती द्या. अजून हो अजून बी दिल्या नाहीत. काल जे गोंधळ झाला त्यामध्ये आरोप असा केला की तुमच्या मामाच्या कंपन्या आहेत. त्या पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या माणसाबद्दल तुम्ही का प्रश्न विचारता? मला प्रश्न विचारावे, कुणाबद्दल विचारावे? आणि मी काय म्हणलं की तुला त्या पवनचक्की कंपनीचा एवढा पुळका येत असेल तर तुझ्या शेतात घेऊन जाऊन तुझ्या सगळ्याची पवनचक्की उभार म्हणलं. मी कुठं काय म्हणलं का त्याला? माझं काय देत वाद आहे का? पण शेतकऱ्याची जी मागणी आहे ती मी मांडली आणि मी शेतकऱ्याच्याच बाजून आहे. शेतकऱ्यासाठीच मी म्हणलं की काल पालकमंत्री बोलायला त्या स्थगिती दिली ना की जोपर्यंत शेतकऱ्याचा विषय त्या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत पवनचक्की कंपन्याला त्या ठिकाणी परवानगी द्यायची नाही म्हणून सांगितलं. शेतकरी मागतच काय? त्यांच्या अग्रीमेंटची कॉपी, स्वतःच्या अग्रीमेंटची कॉपी त्यांना मिळत नाही म्हणजे दुर्दैव काय? अरे माझी कॉन्ट्रोवर्सी असते, मला जर कुणाचा फायदा करून द्यायचा असता तर मी म्हणलं असतं ना करा. कॉन्ट्रोवर्सी काय आहे? तुमची जमीन आहे, नाही पत्रकार महोदय, तुमची जमीन आहे आणि तुमच्या शेजाऱ्याला 2 लाख रुपये दिले आणि तुम्हाला 2000 रुपये दिले, तुम्ही देता का? देता का तुम्ही? का देत ना 2000? का तर शेजाऱ्याला 2 लाख मिळाले. मग हे अधिकार तुमचा नाही का? मग ह्या अधिकारासाठी आवाज उठवणं, ह्या अधिकारासाठी भांडणं ही कॉन्ट्रोवर्सी आहे का? काय बोलतात दादा? शेतकरी मागायला लागले पैसे पण गुंडगिरी होते आणि शेतकऱ्यांना गुंडगिरी होते. तर मी सांगितलं ना इथं पुण्याचे गुंड येऊन काय करायला लागले हे सांगितलं ना. आणि तिथं उदाहरण सांगितलं ना, ज्या गुंडांनी त्या गाड्या फोडल्या त्याच्यावर सुद्धा गुन्हा सुद्धा प्रशासन पोलिसांनी दाखल केला नाही. महसूल प्रशासन तुमची गाडी फोडलं, महसूल प्रशासन पवनचक्कीवाल्यांना संरक्षण देत आहे का? ही स्वतः पालकमंत्री महोदयांनी सांगितले, मी नाही सांगितलं. त्या दिवशीची बैठक झाल्याच्या नंतर जी काही वस्तुस्थिती समोर आली त्या बैठकीत स्वतः पालकमंत्री महोदयांनी सांगितलंय की पोलीस प्रशासन, आपलं प्रशासन ही कुणाला पाठिंबा देत आहे? त्या कंपनीवाल्या. काही 2 ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. एका ठिकाणी आपण खासदार साहेब आपण गेलात आंदोलन सोडवलं, दुसऱ्या ठिकाणी आपण गेलात आंदोलन सोडवलं. मात्र शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्यावेळेस त्याचं पालन झालं नाही. तर आता पुढचा काय टप्पा असणार आहे किंवा शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं? आता नाही, शेतकऱ्याच्या बाजूनं आम्ही पहिल्यापासून ठाम आहोत. विधानसभेत स्वयंबाबत मी प्रश्न लक्षवेधी केली होती, त्याची चौकशी सुद्धा म्हणजे वरिष्ठ पातळीवर पोलीस अधिकारी करतायत. पण मी विधानसभेतही बोललो आणि आजही बोलतोय. तुम्ही जो प्रश्न विचारलाय प्रशासन, पालकमंत्री महोदय सुद्धा म्हणले प्रशासन हे पगार शासनाची घेते. काही अधिकारी, बघा मी सगळेच म्हणत नाही, त्यातले काही अधिकारी पगार शासनाची आणि त्यातले काम विमा कंपनीचं, सॉरी पवनचक्की कंपनीचं करतात. काही अधिकारी म्हणतोय, सगळेच नाहीत तसे. त्यामुळे शेतकऱ्यावर खरी जी अडचण यायला लागली. आता प्रशासनाला लिहून दिलं, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या मिटिंगला जर कंपनीचा अधिकारी येत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांचं कंट्रोल किती आहे प्रशासनावर? आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी दिले किंवा त्यांच्याकडे लेखी घेतलं आणि ऍडिशनल कलेक्टरने लेखी दिले की आम्ही तुम्हाला 14 तारखेवर त्यांच्याच अग्रीमेंटच्या कॉपी त्यांना मिळत नाहीत. मग प्रशासनाचा वचक आहे का नाही हे कळून येतं ना, का वचक नाही याचा प्रश्न प्रशासनाने. आणि मी शेतकऱ्याला स्पष्ट सांगितलं की ती पवनचक्की जशी एका मालकाची आहे तशी खालची जमीन कुणाची आहे? तुमच्या मालकीची आहे. तुमच्या मालकीच्या जमिनीत त्याचा खांब ठेवायचा का नाही तुमचा अधिकार आहे. त्यानं जर तुमचं समाधान करीत नसेल तर ती खांब उचलायचा आणि फेकून. आणि पवनचक्की कंपन्या काही समाजसेवा करायला आल्यात का? फायदा कमवल्यात ना त्या? त्यांनी अग्रीमेंट जी आश्वासनं दिली, जर आश्वासन नाही आजतीच सांगितलं तुम्हाला, त्याचा खांब उपसून फेकून द्यायचा. चलू की तुझं अग्रीमेंटची कॉपी जर देत नाही त्याला काय करतंय? नाही, तुम्ही म्हणता खांब उपसून फेकून द्या, तर ते शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल होणार त्याला जबाबदार कोण राहणार आहे? पण काय संबंध आहे शेतकऱ्यावर गुन्हे कसे दाखल होते? बघू बरं, कर म्हणा बरं गुन्हा दाखल. जमीन माझी, माझ्या जमिनीतून तुमचा खांब तुम्ही रावलाय आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं म्हणून तुमचा खांब जर मी काढून टाकला तर माझ्यावर कसा गुन्हा? पोलीस प्रोटेक्शन जिल्ह्यात घेऊन कंपन्या काम करतात. तुम्ही एकीकडे बोलतात, दुसरीकडे दुसरे प्रकरण होतं. शेतकऱ्यांनी तेच केलं, काम करू दिलं नाही तर शेतकऱ्यांना शेतामध्ये मारहाण झाली. त्याचा जबाबदार कोण आहे? शेतकऱ्यांना मारहाण झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला नाही अजून. मारहाण झाल्याच्या नंतर मी एसपी मॅडमला ती व्हिडिओ पाठवला होता, त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आणि आजही सांगतो तुम्हाला की मी काल शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा तिथं एक
अधिकारी म्हणला की हा जो आहे तो शेतकरी आणि प्रायव्हेट कंपनी मधला विषय आहे, त्याच्यामुळं सरकारनं का बोलवलंय अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख होता. तर मी जिल्हाधिकारी महोदयाला आणि पोलीस प्रशासनाला इतकीच विनंती केली की ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे, हा जो आहे तो खाजगी शेतकरी आणि त्या कंपनी मधला विषय आहे. तर तुम्ही काय करा की त्या शेतकऱ्याला वाटलं की मला ही भाव मान्य नाही, मी ती त्याचा खांब उपसणार फेकून देणार, त्याला काय मग कसं करू शकतोय दाखल. सांगितलं मी शेतकऱ्याला सांगितलं करा. हा दिलेत की प्रति कुठे मिळाल्या ते विचारा की तुम्ही त्यांना कधीतरी, किंवा हे असं तुम्ही बोलला होता दुसऱ्या दिवशी अर्ज करून तुम्ही प्रति मागवा. जे गोंधळ झाला होता विषय घ्यायचा नाही घेऊ द्या काय काय सापडलं